सर, कवितेचं शीर्षक आहे फुलांची टिपणे. दूरवरच्या दोन डोंगरांमधून वाहणाऱ्या अज्ञात नदीचा खळखळाट ऐकू येतो सखीला. दूरवरच्या दोन डोंगरांमधून वाहणाऱ्या अज्ञात नदीचा खळखळाट ऐकू येतो सखीला. वाळवंटात वाऱ्याच्या लयीने तयार झालेल्या वालुकामय नागमोडी आकारांच्या वलयांचा संदर्भ पावसाळी जलाशयाच्या पाण्यासोबत जोडायचे होते तिला. वाळवंटात वाऱ्याच्या लयीने तयार झालेल्या वालुकामय नागमोडी आकारांच्या वलयांचा संदर्भ पावसाळी जलाशयाच्या पाण्यासोबत जोडायचे होते तिला. पावसाळी संध्येपूर्वी फांद्या छाटलेल्या झाडांना मानवी हाडांचा करुण स्पर्श व्हावा यासाठी तिने हात पुढे केला. सर्वांग हिरवे होईपर्यंत ती जराही हलली नाही. फुले पायांखाली येऊ नयेत म्हणून फुलांची ताजी टिपणे तिने आकाशात भिरकावून दिली. उडे पाखरू नभाला जाई डोह खोल खोल कसे ओळखू साजनी तुझ्या देह रंगांचे बोल. धन्यवाद.